नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्रसंहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 18 नारदांचे कपटजाल. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुनीश्वर, जालंधर आपल्या राज्याचे धर्माला अनुसरून पालन करत होता. त्यामुळे देवांना त्याचा मत्सर वाटू लागला. अधिकार आणि स्वातंत्र्य गमावल्यामुळे ते फारच दुःखी झाले होते. ते शिवजींना शरण गेले. त्यांचे स्मरण करून त्यांची स्तुती करू लागले. ती करुणा वचने ऐकून शिवप्रभूंना दया आली. त्यांनी नारदांना प्रेरणा दिली. त्यांच्या आज्ञेने महामुनी जालंधराच्या नगरात गेले. तेथे इंद्रादिक देव अत्यंत व्याकुळ झाले होते. नारदांना पाहून त्यांना फारच आनंद झाला, हायसे वाटले. त्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिले आणि दीन मुद्रेने म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या आगमनाने आम्हाला धीर आला आहे. तुम्ही शिवजींना प्रिय आहात. कृपा करून आमची कहाणी ऐका. आमचे दुःख निवारण करा. जालंधर दैत्याने आम्हाला फारच कष्ट दिले आहेत. आम्हाला स्थानभ्रष्ट करून आणि आमचे अधिकार हिरावून घेऊन तो आमचा स्वामी झाला आहे. त्याने सूर्य, चंद्र, अग्नी व धर्मराज यांना त्यांच्या प्रभुत्वापासून वंचित केले आहे. इतर लोकपालांचीही अशीच दुर्दशा केली आहे. त्याने देवांचा पराभव करून श्रीहरींनाही वश करून घेतले आहे. त्याला मनोवांछित वर देऊन ते लक्ष्मीसह त्याच्या घरी राहत आहेत. हे सर्व अगदी असह्य झाले आहे. आमचे दैव थोर म्हणूनच तुमचे येथे आगमन झाले. फार काय बोलावे. आमचे कार्य सिद्ध करण्यासाठीच तुम्ही येथे आला आहात असे आम्हाला वाटते. त्या महादैत्याच्या त्रासाने दुःखी कष्टी होऊन आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तरी जालंधराच्या नाशासाठी काहीतरी प्रयत्न करा. त्यांचे मनोगत आणि अंतरीची व्यथा जाणून नारद म्हणाले, देवांनो, दैत्यराजाने तुमचा पराभव केला आहे. तुम्हाला स्वस्थानापासून भ्रष्ट केले आहे. त्यामुळे तुम्हाला फार दुःख झाले आहे हे मी जाणतो. मी तुम्हाला अनुकूल आहे आणि माझ्या शक्तीप्रमाणे तुमचे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. देवांची समजूत काढून नारद जालंधराच्या राज्यसभेत गेले. दैत्यराजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना बसण्यासाठी आसन दिले. यथाविधी सत्कार केला आणि म्हणाला, मुनिराज, तुम्ही येथे येऊन माझे घर पवित्र केले आहे. मी तुमची काय सेवा करू? तुम्ही नेहमी संचार करत असता. येथे येताना एखादी विशेष गोष्ट पाहिली असल्यास कृपा करून मला सांगा. नारद म्हणाले, दैत्यश्रेष्ठा जालंधरा, तू धन्य आहेस. सर्व लोकांचा अधिपती आहेस. दिव्य रत्नांचा भोगता आहेस. हे महत्भाग्य तुझ्यासारख्या पराक्रमी व सामर्थ्यवान पुरुषांनाच लाभते. आता मी आगमनाचा हेतू सांगतो. येथे येण्यापूर्वी मी सहजच कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे सहस्त्र योजने विस्ताराची कल्पवृक्षांची वने आहेत. शेकडो कामधेनू आहेत. तो पर्वत चिंतामण्यांनी प्रकाशमान आहे. परमदिव्य, सुवर्णमय आणि अद्भुत शोभायमान आहे. तेथे भगवान शंकर पार्वती बरोबर निवास करतात. ते सर्वांग सुंदर गौरवर्ण आणि त्रिनेत्रयुक्त असून त्यांच्या मस्तकावरील चंद्रकोर खूपच सुंदर दिसते. तेथील शोभा पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या मनात विचार आला, असे अनुपम वैभव त्रैलोक्यात कोठे पाहावयास मिळेल. तेवढ्यात मला तुझे स्मरण झाले. म्हणून तुझे ऐश्वर्य आणि समृद्धी पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. ते ऐकून जालंधराला फार प्रसन्न वाटले. त्याने नारदांना आपले समस्त वैभव दाखवले. ते अवलोकन केल्यावर महाज्ञानी नारद म्हणाले, राजा, तू त्रैलोक्याचा अधिपती आहेस. तुझे वैभवही फार मोठे आहे. तुझ्यापाशी इंद्राचा ऐरावत आहे. सूर्याचा सुप्रसिद्ध उच्चश्रवा अश्व आहे. कल्पवृक्ष आहे. कुबेराचा निधी, ब्रह्माजींचे हंसयुक्त विमान, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील अनेक दिव्य रत्ने, अश्वशाळा, गजशाळा असे सर्व काही आहे. हे पाहून मी खरोखरच प्रसन्न झालो आहे.
पण यात एक महत्त्वाची उणीव आहे आणि ती म्हणजे तुझ्याकडे त्रिखंडात दुर्मिळ अशी एकही स्त्रीरत्न नाही. ते तुझ्याकडे असायलाच हवे. त्याशिवाय या बाकीच्या गोष्टींना खरी शोभा नाही. ते ऐकून जालंधराच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली. तो म्हणाला, देवर्षी, तुम्हाला नमस्कार असो. असे एखादे दिव्य स्त्रीरत्न तुमच्या पाहण्यात आहे काय? असेल तर मला सांगा. तेव्हा ते ब्रह्मांडात कोठेही असले तरी मी अवश्य घेऊन येईन. नारद म्हणाले, जालंधरा, असे दिव्य स्त्रीरत्न फक्त शिवजींपाशीच आहे. दुसऱ्या कोणाही पाशी नाही. कैलासावरील शिवजींची पत्नी सर्वांग सुंदर, परम लावण्यवती आणि सर्व लक्षणांनी युक्त आहे. अशी अद्भुत मनोहर स्त्री मी कधीही पाहिली नाही आणि पुढे कधी पाहायला मिळेल याचीही शक्यता नाही. महायोगी सुद्धा मोहित होतील असे तिचे रूप आहे. तेच खरे स्त्रीरत्न, जिच्या सौंदर्य सागरात बुडून गेल्यामुळे ब्रह्मदेव गलित धैर्य झाले. जिने परम विरक्त आणि कामाचा शत्रू असलेल्या आत्माराम शिवजींनाही वशीभूत केले, त्या सौंदर्यवतीची कोणाशी तुलना करणार? असे स्त्रीरत्न फक्त शिवजींकडेच आहे, म्हणून तेच खऱ्या अर्थाने वैभव संपन्न आहेत असे मला वाटते. जालंधरा, असे स्त्रीरत्न तुझ्याजवळ असल्यास जे वैभव तुला प्राप्त होईल तेच खरे वैभव. नारदांनी कळ फिरवून देवकार्याचा शुभारंभ केला होता. जालंधराच्या मनात स्त्रीरत्न प्राप्तीची दुर्दम्य लालसा उत्पन्न करून ते आकाशमार्गाने निघून गेले. अध्याय 18 समाप्त.